सेलूत एमआयएमची सभा, जलील यांचा सरकारवर निशाणा, मुस्लिम समाजावरील अन्याय रोखण्यासाठी एमआयएमला पाठिंब्याचे आवाहन। सेलू नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी एमआय पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांची जाहीर सभा सेलू शहरातील आठवडी बाजार परिसरात संपन्न झाली। यावेळी मंचावर एमआयएम पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष मोहम्मद गौस झौन, परभणी जिल्हा पर्यवेक्षक वसीम अहमद मोहम्मद रब्बानी यांच्यासह सेलू नगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे प्रभाग क्रमांक 3 चे अधिकृत उमेदवार तथा एमआयएम पक्षाचे सेलू तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट शेख वहीद, प्रभाग क्रमांक 4 चे उमेदवार तथा एमआयएम पक्षाचे सेलू शहराध्यक्ष अब्रार बेग मिर्झा, प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार शेख मेहबूब, प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार तथा एमआयएम पक्षाचे सेलू युवा शहराध्यक्ष शेख सिराज, प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार शेख मेहमूद, एमआयएम पक्षाचे परभणी युवा शहराध्यक्ष शेख सुलेमान, सेलू उपशहराध्यक्ष शेख इब्राहिम, शेख असद टेलर, सय्यद इम्रान यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। आपल्या भाषणात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं की देशासह राज्यात मुस्लिम समाजावर होणारा अन्याय अत्याचार रोखण्यासाठी एमआयएम पक्षाला निवडून द्या। सध्या सरकारमध्ये अधिकतम गुंड प्रवृत्तीचे लोक असल्याने महाराष्ट्र राज्यात गुंडांचे सरकार असल्याचे त्यांनी सांगितलं। जाहीर सभेदरम्यान उपस्थित एमआयएम पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं देखो देखो कौन आया शेर, नारा ए तकबीर, अल्लाहू अकबर अशी घोषणा देण्यात आल्या। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सेलू नगरपालिका निवडणुकीत प्रमुख राजकीय नेत्यात अभद्र युतीचा चांगला समाचार घेतला। जाहीर सभेला एमआय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सेलू शहरातील मुस्लिम समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते।